तर देशामध्ये सर्वात कठीण आणि यात्रेकरूंची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारी यात्रा म्हणजे बाबा अमरनाथ। दरवर्षी जून जुलै महिन्यामध्ये यात्रेला सुरुवात होते। हिमालयाच्या कुशीमध्ये तब्बल 13,500 फूट उंचीवर चढून गेल्यावर बाबा बर्फानींचं दर्शन होतं। शिवाय पाकिस्तानची सीमा जवळ असल्यामुळे यात्रेला कायमच हल्ल्याचा धोका असतो। यंदाची यात्रा कशी सुरू आहे यावर एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा थेट यात्रेतून हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बोलिए शंकर भगवान की जय। हर हर महादेव। अमरनाथ यात्रा सुरू झालेली आहे 3 जुलै पासून आणि आपण देखील याच अमरनाथ यात्रेमध्ये आलेलो आहोत। या अमरनाथ यात्रेमध्ये येण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला परमिट काढणं गरजेचं आहे, जे ऑनलाईन मिळतं। त्यानंतर तुम्ही ज्यावेळी या अमरनाथ यात्रेमध्ये याल त्यावेळी तुम्हाला RFID मिळेल। RFID मिळाल्याच्या नंतर याच बालताल बेस पर्यंत तुम्हाला यावं लागेल आणि तिथून मग तुमचा खरा प्रवास सुरू होईल ज्योतिर्लिंगापर्यंत। पालतू वाले उनसे अनुरोध है, बहुत मुश्किल पैदा हो जाती है। जिन्होंने 6 घोड़े दिए हैं वो सोशल सेंटर पर प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत जे डोमिल जंक्शन आहे त्या डोमिल जंक्शन पर्यंत तुम्हाला अलाव करतात। त्याच्यानंतर डोमिल जंक्शनच्या पुढे तुम्हाला सोडत नाहीत। त्याच्यामुळे ज्यांना अमरनाथ यात्रेला यायचं असेल त्यांनी सगळ्यांनी हा सगळा विचार करून यायला पाहिजे। कृपया करके जो उनका साथी है उनका साथी एम्बुलेंस को रास्ता दे, एम्बुलेंस को रास्ता दे। हा जो रस्ता आपण पाहत आहे हा बालतालवरून आलेला आहे, पण जे घोड्यावरून येतात ते सगळे बालतालवरून येणारे आणि पहलगामवरून येणारे हे सगळे चालत जाणारे श्रद्धाळू आपण पाहू शकता। हे बालतालवरून येणारे आहेत आणि ते देखील हे दोन्ही रस्ते शेवटी जातात बाबा बर्फानीच्या गुफेपर्यंत। समोर आपल्याला ही बाबा बर्फानीची गुफा दिसते। जाने का रास्ता था साइड में। पहलगामवरून येणारा जो रस्ता आहे तो रस्ता जवळपास 42 ते 46 किलोमीटर इतका लांब आहे, पण तो जरा सोपा आहे। बालतालवरून येणारा जो रस्ता आहे तो जरा कठीण आहे, पण तो 16 किलोमीटरचा आहे। त्यामध्ये खूप उंच डोंगर आणि त्या डोंगरांमधून अतिशय तीव्र चढण आणि उतरण आहे। त्याच्यामुळे तिथून येणं जरी लवकर येणं असलं तरी देखील ते कठीण आहे। पहलगामवरून येणं सोपं आहे। मी सध्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो, म्हणजे ब्रॅडी टॉप बोलतात या जागेला, आणि त्या जागी मी सध्या पोहोचलेलो आहे। आणि इथे जे घोडेवाले आहेत किंवा जे श्रद्धाळू आहेत त्या सगळ्यांची खाण्याची जेवणाची सोय आहे, पण इथे पैसे देऊन तुम्हाला खावं लागेल। खाली ज्या ठिकाणी बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी मात्र सगळीकडे भंडारे लागलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मोफत मेस जेवण मिळतं। बोले बम बम बोले बम बम बोले बम बम बोले। हा इंडियन आर्मीचा मेडिकल कॅम्प अजून 6 किलोमीटर लांब आहे। अमरनाथ बाबाची गुफा आणि हा मेडिकल कॅम्प या ठिकाणी आहे इंडियन आर्मीचा। इथे एक हेलिपॅड देखील दिसते आपल्याला, जे हेलिपॅड इमर्जन्सी इव्हॅक्युएशनसाठी आहे। जर अचानक काही झालंच तर लोकांना इथून इव्हॅक्युएट करायला बाहेर बालतालपर्यंत किंवा पहलगामपर्यंत घेऊन जायला हे हेलिपॅड आहे।
जय बाबा बर्फानी. रात्री 2 वाजता आम्ही घरातून निघालो होतो, टेंटमधून निघालो होतो. त्यानंतर 3 वाजता आम्ही लाईनीत लागलो आणि 12 वाजता आम्ही अमरनाथच्या या पवित्र गुफेसमोर पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळापूर्वी माझं दर्शन झालं. ज्यावेळी दर्शन होतं, इतक्या मोठ्या विलंबानंतर, इतक्या मोठ्या प्रयत्नानंतर, त्यानंतर डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. कारण की बाबा बर्फानीचं दर्शन घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यानंतरच आपण बाबा बर्फानीचं दर्शन घेऊ शकतो, अमरनाथचं दर्शन घेऊ शकतो. बाबा बर्फानी की हर हर महादेव, पार्वती पते हर महादेव. तुम्ही देखील पुढच्या वर्षी जर या यात्रेत येत असाल तर तुम्ही देखील ती सगळी तयारी करून या, जेणेकरून इथे आल्याच्या नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. अक्षय भाटकर, एबीपी माझा, अमरनाथ यात्रा.